नमस्कार, मी माणिक कांबळे, संपादक कार्यकर्ता न्यूज चॅनलमधून आपल्याला आपल्या परिसरातील घडामोडीवरती बातम्या देत आहे। मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसीलदार मारेगाव यांना निवेदन देण्यात आले आहे। नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस व दुष्काळ यासारख्या संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शासनाच्या वतीनं नुकसान भरपाईसाठी पीक विमा योजना लागू केलेली आहे। मात्र यंदाच्या हंगामात शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये यवतमाळ जिल्हा पीक विमा योजनेच्या यादीतून वगळण्यात आलेला आहे। ही बाब शेतकरी विरोधी व अन्यायकारक आहे। या चुकीच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे। त्यामुळे हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा या मागणीसह सत्ताधारी भाजपने आदिवासी समाजाचा सार्वजनिक अपमान व बदनाम करण्याचा नवीन प्रकार शोधून काढला आहे। कोणतीही खात्री न करता आदिवासीच्या 34 मुली बेपत्ता झाल्याचा गंभीर आरोप केल्यामुळे सर्व आदिवासी समाजाचा अपमान करण्यात आला आहे। त्यामुळे भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। राळेगाव तालुक्यातून 34 मुली बेपत्ता झाल्याचा गंभीर आरोप करून बदनाम करणाऱ्या घटनेचा मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध नोंदवलेला आहे। काँग्रेस तालुका अध्यक्ष वसंतराव असुरकर यांच्या मार्गदर्शनात दिलेल्या निवेदनाच्या वेळी माजी महिला व बालकल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर, तालुका काँग्रेसचे रवी धानोरकर, खालिद पटेल, यादवराव पांडे, तुळशीराम पेंदोर, मारुती गोकर, विलास वासाडे, दुष्यंत जयस्वाल, मायाताई गायडगे, छायाताई केनाके, उदय रायपुरे, नंदेश्वर आसुटकर, विनोद आत्राम, मंगेश उईके, अंकुश मापूर, आकाश बदकी, बालाजी आत्राम, अरविंद वकनोर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। ठीक, सगळे आले सगळे।